जेव्हा प्रोस्टेटची ग्रंथी वाढते, त्याचा त्रास सहन करून घेण्यापेक्षा आणि त्याची भीती असण्यापेक्षा, की नाही आता प्रोस्टेट कॅन्सर झालाय, आता काही होऊ शकत नाही. त्यापेक्षा त्याला प्रॉपरली इव्हॅल्युएट करून जे ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट आहे, ते ऑफर करणं जास्त महत्त्वाचं आहे, रादर दॅन त्याला इग्नोर करणं. नमस्कार. मी डॉक्टर अमित बिडवे, ऑर्थोपेडिक सर्जन. डॉक्टर झाडे यांच्या चॅनलवरती आपण मागच्या वेळी इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये बेसिकली ही ब्रँच काय असते आणि ह्या ब्रँचेसमध्ये कोणकोणत्या आजारांविषयी ट्रीटमेंट आणि उपचार करता येतात याविषयी पाहिलं. त्यावेळी आपल्याला बोलताना विषय झाला होता, की एक-एक आजार किंवा एक-एक कंडिशन्समध्ये आपण काय-काय प्रकारे उपचार घेऊ शकतो आत्ताच्या मॉडर्न मेडिसिनच्या काळामध्ये. तर मुख्यतः आम्ही जेव्हा ह्याचा सर्व्हे केला, तर सर्वात जास्त सर्व लोकांना ज्याविषयी एक माहिती हवी होती, तर प्रोस्टेट ही पुरुषांमध्ये जी ग्रंथी असते त्याच्याविषयी असणाऱ्या शंका, त्याविषयी असणारे गैरसमज आणि त्याविषयी असणारं बऱ्यापैकी अज्ञान याविषयी एक एपिसोड करावा असं ह्या सर्व आपल्या प्रश्नांमधून आमच्या लक्षात आलं. वय वाढत जातं तसं-तसं प्रोस्टेट ही ग्रंथी असते, त्याची वाढ झाली, सोनोग्राफीचा रिपोर्ट आला, डॉक्टरांनी सांगितलं लघवीला काहीतरी त्रास होतोय. अशा वेगवेगळ्या तक्रारी लोकांच्या असतात. त्यामधून कित्येकदा गैरसमज असतात. कोणाचं तरी काहीतरी ऐकून काहीतरी विचित्र पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते किंवा दुर्लक्ष करून अंगावर काढलं जातं. अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात. त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला एक साधी वाटणारी गोष्ट किती त्रासदायक पुढे घडू शकते. असे वेगवेगळे प्रश्न ह्या निमित्ताने आले आणि पारंपरिक ह्यामधील उपचार पद्धती आणि आत्ताच्या ह्या मॉडर्न काळातली उपचार पद्धती ह्यामध्ये कुठल्या पेशंटसाठी काय योग्य आहे किंवा हे केल्यानंतर भविष्यामध्ये ही ट्रीटमेंट पुरेशी आहे का? का यासाठी आणखी काही ट्रीटमेंट करावी लागते? असे आपले अनेक प्रश्न आहेत. तर आजच्या एपिसोडमध्ये प्रोस्टेट या ग्रंथीविषयी आपण बोलणार आहोत आणि डॉक्टर कवरेबी झाडे आपल्यासोबत आहेत. तर हॅलो नमस्कार. मॅडम. जेव्हा आपण मागच्या एपिसोडमध्ये इंट्रोडक्शन व्हिडिओ केला, तेव्हा आपण म्हणत होतो की वेगवेगळ्या आजारांवरती आपण बोलूया. तर प्रोस्टेटविषयी मागची आपण थोडक्यात माहिती घेतली येस. होती. पण आता आपण सविस्तर आज याविषयी बोलणार आहोत. तर सर्वात एक बेसिक प्रश्न असतो, कारण प्रोस्टेट ही ग्रंथी म्हणजे काय असते? आणि ही प्रत्येक पुरुषामध्ये त्या वयाच्या टप्प्यावरती वाढते आणि ह्याचे कॉम्प्लिकेशन्स होतातच का? सो प्रोस्टेट ही ग्रंथी साधारणतः लघवीच्या पिशवीच्या खाली मेल्समध्ये असते आणि जसं-जसं वय वाढतो हं, त्याची ग्रोथ होते आणि त्याला आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी म्हणजे BPH. हं. आता सगळ्यात मेजर गैरसमज म्हणजे लोकांच्या मनात भीती प्रोस्टेट वाढलं म्हणजे कॅन्सर आहे. हो. तर प्रोस्टेट वाढणं इज इक्विव्हलंट टू प्रोस्टेटचा कॅन्सर असं नाहीये. नाही. खूप वेळा ती नॉन कॅन्सरस ग्रोथ असते आणि त्याला आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो. मेन भीती हे खूप महत्वाची आहे, की प्रोस्टेट वाढणं म्हणजे कॅन्सर नव्हे. हं, आपण त्याची प्रत्येक वेळेला तपासणी करतो. त्याच्यात हं, पी-एस-ए लेव्हल चेक केला जातो. हं. जर प्रोस्टेटचा कॅन्सर असतो, तर पी-एस-ए वाढलेला असतो. हं. खूप वेळा एम-आर-आय करून आपण कन्फर्म करतो, ओके. की हे प्रोस्टेट कॅन्सर नाहीये. आता हं. आपण जे प्रोस्टेट वाढण्याचा आजार आहे, त्याच्याबद्दल डिस्कस करू. कारण की हे खूप कॉमन आहे. त्याच्याबद्दल लोकांमध्ये खूप साऱ्या गैरसमज आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप बघू, की प्रोस्टेट वाढल्यामुळे त्रास काय होऊ शकतो. हं. साधारणतः 50 नंतर याचा त्रास सुरू होतो. जेव्हा प्रोस्टेटची ग्रंथी वाढते, लघवीचा त्रास सुरू होतो. लघवी अडकूड-अडकूड होते. खूप वेळा वारंवार जावं लागतो. ओके. तर आपण आपल्या घरचे जे एल्डरली आहेत, त्यांना याच्यामुळे काय-काय त्रास असू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप खराब होऊ शकते. फॉर हं. एक्झाम्पल कोणाला लघवीचा त्रास आहे, तर ते अव्हॉइड करतात कुठे बाहेर जाणं. कारण ओके. की लघवी खूप वेळा कंट्रोल होत हं, नाही. हं, खूप वेळा त्यांना रात्रीची झोप होत नाही, कारण की वारंवार उठून लघवीला जावं लागतं. हं. सो हे सगळ्यामुळे त्यांची लाईफस्टाईल खूप अफेक्ट होते. अनकंट्रोल्ड मिक्च्युरेशन म्हणजे लघवी थांबत नाही. ओके. खूप वेळा बेड वेटिंग होतो. तर आणि ह्या सगळ्याला जरी आपण इग्नोर केला तर खूप वेळा हं. ॲक्यूट युरिनरी रिटेन्शन होऊ शकतो. म्हणजे युरिन अडकली आहे, हां. बाहेर निघत नाहीये आणि पेशंटला सिव्हिअर पेन असतो.
ओके. हे मेडिकल इमर्जन्सी असते. पण याचे जे वॉर्निंग साईन्स आहे पेशंटला अगोदरपासून असतात, की लघवी अडकणे हां. किंवा वारंवार लघवीला जाणे, हं. लघवी कंट्रोल नाही होणे, हे ओके. सगळ्या गोष्टी होतात हळूहळू आणि हे हां. सगळं इग्नोर केलं तर ॲक्यूट युरिनरी रिटेन्शन अच्छा. होऊ शकतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे कारण हं. की लघवी नॉर्मल आणि व्यवस्थित होणे हे ओके. खूप इम्पॉर्टंट असतो हं. एल्डरलीमध्ये. कारण की अदरवाईज ते असं होत असलं तर ते कुठे बाहेर निघत नाही. हां, हां. कुठे बाहेर गेलं तर त्यांना भीती असते की हं. आपल्याला कंट्रोल नाही झाली. तर इट इज इम्पॉर्टंट टू ॲड्रेस दिस इश्यू ओके. रादर दॅन त्याच्यामुळे भीती असते. हां. बऱ्याचदा लोकांचं असं असतं, की हे वयाच्याने होतं, वयाच्याने होतं, Yes. असं असतं. तर दुर्लक्ष करतच राहिलं, ते किती वाईट पद्धतीने याचे कॉम्प्लिकेशन्स फेस करायला लागतात. खूप वेळा जेव्हा एल्डरली असतात ते त्यांना सवय असते की अंगात काढणार. हां, हां. हे खूप कॉमन आहे हां. की ते होऊन जाईल, होऊन हां, जाईल हां. म्हणून अंगात काढतात. हां. पण जर याला आपण खूप दुर्लक्ष केला हं. तर ते ॲक्यूट इमर्जन्सी म्हणजे युरिनरी रिटेन्शन ज्याच्यात लघवी अडकून जाते या. आणि मग अर्जंटमध्ये ऑपरेशन करून लघवी काढायचं वेगळा मार्ग बनवावा लागतो. ओके. तर इतक्या इमर्जन्सीपर्यंत थांबायला नाही पाहिजे. ओके. आणि दुसरं जर आपल्याला आपण याला हं. इग्नोर करत असलं तर कधी-कधी प्रोस्टेट कॅन्सर पण याच्यात ते मास्क होऊन जातो. आपण अच्छा. त्याचं व्यवस्थित टेस्ट नाही केली तर हां. ते पण डिटेक्ट होत नाही. हां, हां. तर जर प्रोस्टेटचा त्रास असला तर त्याला हां. योग्य प्रकारे डायग्नोसिस करून त्याला योग्य ट्रीटमेंट करणं हा खूप महत्त्वाचा आहे. आता डायग्नोसिस हं. म्हणजे काय? हं. मोस्ट ऑफ द टाईम प्रोस्टेटचा त्रास क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये कळतो, ज्याच्यात आपण ओके. पर रेक्टल एक्झामिनेशन करतो. त्याच्यात वाढलेली प्रोस्टेटची आयडिया येते. त्याला अजून व्हॅलिडेट करायला आपण सोनोग्राफी करतो. हं. त्याच्यात प्रोस्टेटचा साईज येस. आणि त्याच्यात किती पर्सेंट त्याच्यात ते प्रॉब्लेम हां. झालेला आहे ते आपल्याला कळतो. ओके. आणि प्रोस्टेटमध्ये कॅन्सर आहे की हं. नाही हे बघण्यासाठी आपण ब्लड टेस्ट करतो. त्याच्यात ओके. PSA केला जातो हं. आणि लागलं तर MRI करतो. अच्छा. तर हे सगळे सेट्स ऑफ टेस्ट असतात हं. टू डिटेक्ट प्रोस्टेटमध्ये काय प्रॉब्लेम ओके. आहे आणि त्याचं योग्य ट्रीटमेंट काय असतं. आहे. आता ट्रीटमेंट ह्याच्याकडे आलं, की सगळ्यात पहिल्यांदा असतं, की ऑपरेशनच्या आधी काय आहे का? तर असं गोळ्या औषधं घेऊन बरं होतं का किंवा किती दिवस ते ढकलता येऊ शकतं? ढकलता येईल. सो प्रोस्टेटचं ट्रीटमेंट खूप लोकांना भीतीदायक वाटते, हं. कारण की सगळ्यांना वाटते की ऑपरेशनच हा हं, हं, ट्रीटमेंट आहे. हं. पण अर्ली स्टेजेसमध्ये जेव्हा प्रोस्टेटचा त्रास असतो, तेव्हा गोळ्या औषधांनी पण याला कंट्रोल करता येते. ओके. इफ इफ इट इज नॉट कंट्रोल्ड म्हणजे हं, गोळ्या औषधाचा इफेक्ट होत नसेल, हं, तरच आपण ऑपरेशन सजेस्ट करतो. हं. अदरवाईज अर्ली स्टेजेसमध्ये याला गोळ्या औषधांनी पण कंट्रोल करता येते. अच्छा. आणि जेव्हा आता ऑपरेशन हा पर्यायच राहिलाय, त्याच्याशिवाय पर्यायच राहिला नाहीये, तर काय-काय ऑपरेशनचे पर्याय म्हणजे पूर्वी जे TURP म्हणून आपण जे ऑपरेशन करतो आणि आत्ता आपल्या ह्या ज्या पद्धतीमध्ये आहे, ओके. यात काय फरक आहे दोन्हीमध्ये? सो माझं हे म्हणणं आहे, की ऑपरेशनला ऑपरेशन सारखं घेऊ नये. ओके. कारण की जेव्हा प्रोस्टेटचा ट्रीटमेंट असतो, हं. सगळ्यांना हेच भीती कारण की प्रोस्टेट एल्डरली लोकांनाच होणार आहे. हं. आणि त्यांना ते भीती असतेच, की नाही हां. बाबा या वयात कुठे हं, ऑपरेशन करायचं. हं. आपण सहन करून घेऊ. हां. असं ओव्हरऑल त्यांचा एक माइंडमध्ये सेटअप राहतो. सो याला ऑपरेशन सारखं न घेतलेलं बरं असते. आता ओके. याचं जे ट्रेडिशनल ट्रीटमेंट आहे TURP, हं. तर त्याच्यात अ, लघवीच्या मार्गे जाऊन ते जे प्रोस्टेटची ग्रंथी आहे, त्याला ऑपरेशन करून छोटा केला जातो. हं. बेसिकली कुठलाही ट्रीटमेंट जर आपण विचार केला तर सगळ्याचं एम हेच आहे, की त्याची साईज कमी कमी करणे, करायची. जेणेकरून हां. त्याच्या युरिनरी ब्लॅडरवर हां, हां. प्रेशर कमी होईल आणि त्याच्यामुळे राइट. होणारा त्रास येते. ओके. पण आता इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीमध्ये जे ट्रीटमेंट ऑफर केलं जातं, त्याला आपण म्हणतो प्रोस्टॅटिक आर्टरी एम्बोलायझेशन. ओके. तर प्रोस्टॅटिक आर्टरी एम्बोलायझेशनमध्ये आपण काय करतो? अँजिओग्राफी करतो. मग जेव्हा आपण अँजिओग्राफी करून प्रोस्टेटची अँजिओग्राफी करतो, त्याच्यात आपल्याला प्रोस्टेटला सप्लाय करणारी रक्तवाहिनीपर्यंत जाता येते. ओके.
आणि त्याचं आपण सप्लाय बंद करतो. हं. आतला कुठल्याही ऑर्गनला वाढण्यासाठी त्याला रक्तपुरवठा असणं गरजेचं आहे. तर याच्यात आपण काय करत आहे, रक्तपुरवठा थांबवून त्याला श्रिंक करत ओके. आहे. सो अल्टिमेटली ट्रीटमेंटचं हां. एम सेमच सेमच आहे, आहे. की त्याचा साईज साईज. डिक्रीज करणं. राइट. आता सर्जिकली त्याला कट करून हां, करण्यात हां. येते आणि आपण इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीद्वारा ओके. त्याला श्रिंक श्रिंक करतोय. करतो. सो आता हे नवीन ट्रीटमेंट आहे का? हे सगळ्यांच्या मनात येते. हं. आम्ही तर याच्याबद्दल कधी हां, ऐकलेलंच हां, नाही. हां. याचा किती इफेक्ट राहील? हं. सो हा ट्रीटमेंट जर पेशंटला ऑफर करण्यात येत आहे, तर इट्स इन डिटेल रिसर्च. ओके. रँडमाइज कंट्रोल ट्रायल करण्यात आले आहे, की जेव्हा ट्रेडिशनल सर्जरी केली व्हर्सेस प्रोस्टॅटिक आर्टरी अच्छा. एम्बोलायझेशन केला, हं. तर इफेक्ट सारखेच आहे का? त्याच्यात ओके. काही साइड इफेक्ट आहे का? पेशंटला त्याचा काय त्रास हं. होऊ शकतो? तर हे सगळं होऊन जेव्हा दोन्ही ट्रीटमेंट ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट आले, ओके. तेव्हा हा ट्रीटमेंट आपण ऑफर करतो. अच्छा. तर हा खूप सक्सेसफुल, हां. मिनिमली इन्व्हेसिव्ह आणि टार्गेटेड ट्रीटमेंट ओके. आहे, जेव्हा इट कम्स टू प्रोस्टेट. अच्छा. म्हणजे दोन्ही प्रोसिजर केली तरी मेन हेतू हा त्याचा मेकॅनिकल प्रेशर काढणं काढणं. ब्लॅडरवरचा. त्याचा साईज कमी साईज कमी करणं. करणं दॅट हा इज आहे. द मेन एम ऑफ ओके. दिस ट्रीटमेंट. पण मग फक्त आता ह्याच्यामध्ये असं आहे का, की कोणत्या पेशंटसाठी, कुठल्या ग्रुपसाठी ही सर्जरी करता येईल किंवा कुणासाठी ही करता येईल किंवा उलट कुणासाठी ही करता येणार नाही आणि ही करता येणार नाही? सो कसं आहे ना, जर ट्रेडिशनल सर्जरी आपण बघितली, हं. तर खूप वेळा कॉन्ट्राइंडिकेशन्स असतात. हं. खूप वेळा या वयामध्ये पेशंटला ब्लड थिनर चालू असते, अच्छा. मेजर ब्लिडिंगची रिस्क असते ओके. किंवा कोणाला हार्टचा प्रॉब्लेम हं. असतो. तर खूप वेळा या ट्रीटमेंट आपल्याला करता येत नाही. हं. अशा केसेसमध्ये प्रोस्टॅटिक आर्टरी एम्बोलायझेशन, जे हाय रिस्क पेशंट असतात, अच्छा. इज व्हेरी ॲप्रोप्रिएट, ओके. मिनिमली इन्व्हेसिव्ह हां. असते. एक छोट्या निडलद्वारा हा ट्रीटमेंट होतो. पेशंटची रिकव्हरी फास्ट असते. हॉस्पिटल स्टे कमीत कमी असतो. ओके. मोस्ट ऑफ द टाईम पेशंट 24 तासात घरी जातात. हं. त्याचा इफेक्ट लगेच यायला सुरुवात अच्छा. होते. युरिनचा प्रॉब्लेम खूप कमी, जे त्रास होतो ते लगेच कमी होतो. हां. आणि दुसरं याच्यात साइड इफेक्ट्स खूप कमी हं. असतात. फॉर एक्झाम्पल मेजर ब्लिडिंग होत नाही, कारण ओके. की कुठेही कट नाहीये. नाहीये. सो मेजर ब्लिडिंग होत नाही. हं. खूप वेळा या एजच्या पेशंट्समध्ये असतो, की सेक्शुअल डिस्फंक्शन जे होऊ शकतो हं. ट्रेडिशनल सर्जरीमध्ये. जितक्या रिसर्च करण्यात आलेले आहे, की व्हेन इट कम्स टू प्रोस्टॅटिक आर्टरी एम्बोलायझेशन व्हर्सेस द ट्रेडिशनल ट्रीटमेंट, the chances of sexual dysfunction are really less when it ओके. comes to एम्बोलायझेशन. embolization. ओके. So on that ground also, it is much more ओके. successful treatment compared to traditional treatment. ओके. मग याच्यात चान्सेस ऑफ युरिनरी इन्फेक्शन, जे ट्रेडिशनल ट्रीटमेंटमध्ये हं. ऑब्विसली आहे, हो. आर रिअली लेस. हॉस्पिटल स्टे लेस हं. आहे आणि रिकव्हरी रिअली फास्ट. अँड व्हेन ओके. इट कम्स टू एल्डरली पीपल, जे एल्डरली हं. पॉप्युलेशन आहे, त्यांना हॉस्पिटल नको हवं असतं. हं. एव्हरीवन वॉन्ट्स की जितके लवकर. आणि हं. खूप वेळा तर आमच्याकडे असं पण होतं, की त्यांना सांगू नका ऑपरेशन आहे. हां, हे हां, हां. खूप कॉमन आहे हां, हां. लोकांमध्ये, की बिकॉज दे युजुअली डोंट गेट रेडी फॉर हं. ट्रीटमेंट. बरोबर. तर एन्जिओग्राफीज करत आहे, कुठेही हां, कट हां, नाही. हां. इट्स अ बेटर वे टू कन्व्हिन्स राइट. दी एल्डरली, की आपण हे करू, हां. काही त्रास नाही होणार, ऑपरेशन नाही आहे, हं. हे सांगून त्यांना कन्व्हिन्स करणं इज मच मोर बेटर. इझियर. सो इट्स अन ॲडव्हान्स ट्रीटमेंट, अ प्रिसाइज ट्रीटमेंट विथ मिनिमल साइड इफेक्ट्स. ओके. या मग असं कुठला ग्रुप आहे, की ज्यांच्यामध्ये हे करता येणं शक्य होत नाही, असं काय आहे का? जेव्हा प्रोस्टेटचा साईज खूप छोटा आहे बरं. आणि त्यामुळे त्रास आहे, आणि अच्छा. खूप छोट्या साईज, आपण याला मेडिकली म्हणतो, की 50 ग्रामच्या खाली ट्रीटमेंट प्रोस्टेट जेव्हा साईज. असलं, हां. तेव्हा आपण हा ट्रीटमेंट ऑफर करत नाही. कारण अच्छा. की त्याचा ब्लड सप्लाय तितकं सिग्निफिकंट असलं पाहिजे जेव्हा आपण हां, एम्बोलाइज हां. करतो. छोटी अच्छा. साईजचे प्रोस्टेटमध्ये तितकं ब्लड सप्लाय अच्छा. राहत नाही, तर आपण हे करत नाही. ओके. सेकंड सिच्युएशन, जेव्हा प्रोस्टेटमध्ये म्हणजे दोन्ही गोष्ट आहे, बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रोफी आहे प्लस प्रोस्टॅटिक कॅन्सर पण आहे. याच्यात पण हा ट्रीटमेंट आपण अवॉइड करतो. अच्छा. आणि जनरली लोकांच्या मनात एक जी भीती असते, की प्रोस्टेट कॅन्सर आणि ह्याच्याशी खरंच काही कोरिलेशन नाहीये. नाही.
सो दोन्हीचा. हे 2 वेगवेगळे आजार हां, आहे. प्रोस्टेट वाढली म्हणजे कॅन्सर आहे हां, अशातला भाग नाही. हां. कॅन्सर आहे म्हणजेच अ, म्हणजे प्रोस्टेटचाच कॅन्सर आहे आणि दुसरं काही ट्रीटमेंट होऊ शकत हां. नाही असं पण नाहीये. ओके. आजच्या तारखेला विथ ॲडव्हान्स मेडिकल फील्ड खूप चांगले आणि खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ओके. ऑफर केला जातो आणि याचं प्रॉपर मॉनिटरिंग असतो. अच्छा. आपण एम-आर-आय करतो, आपण ब्लड टेस्ट करतो. हं. सो प्रोस्टेट जेव्हा 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 प्रोस्टेटची ग्रंथी वाढते, त्याचा त्रास सहन करून घेण्यापेक्षा आणि त्याची भीती असण्यापेक्षा, की नाही आता प्रोस्टेट कॅन्सर हं. झालंय, आता काही होऊ शकत नाही. त्यापेक्षा त्याला प्रॉपरली इव्हॅल्युएट करून राइट. जे ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट आहे, ते ऑफर ओके. करणं जास्त महत्त्वाचं आहे रादर दॅन त्याला इग्नोर हां, करणं. हां. या. मग शेवटाकडे येताना उलटं असंच ह्यानी काय त्याला एक टेक अवे मेसेज म्हणून प्रोस्टेटच्या संदर्भात काय सांगता येईल? सो माझा टेक अवे मेसेज सगळ्यांना हेच असणार आहे, की आपल्या घरचे जे एल्डरली आहे, ज्यांना प्रोस्टेटचा आजार आहे. खूप वेळा मी ओ-पी-डीमध्ये बघितलं हं, आहे, की युरिन जोपर्यंत अडकत नाही, हं. तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये येत नाही. ओके. ते इमर्जन्सीमध्ये येतात, की आता युरिन निघतच हं, नाहीये हं, आणि मग इमर्जन्सीमध्ये कॅथेटरायझेशन वगैरे हं, करावा लागतो. त्याच्यात पण भरपूर प्रॉब्लेम होतात. हं. सो इतके इमर्जन्सी हां. होईपर्यंत थांबू नका. ओके. लवकर या. हं, जर युरिनचा त्रास असेल, वारंवार युरिन जावं लागत असेल किंवा अनकंट्रोल्ड युरिनेशन ओके. होत असेल, युरिनरी इन्फेक्शन होत असेल, ह्या सगळ्या जे आपल्या आजूबाजूला एल्डरली आहेत त्यांच्यामध्ये बघा, जर असा हं, काही त्रास होत असेल तर लवकर हॉस्पिटलला हं, या. हं. ऑपरेशनच्या भीतीने हां. हॉस्पिटलला नाही यायचं असं राइट. करू नका. कारण ओके. की हा खूप कॉमन आजार आहे आणि 50 ते ओव्हर हं, जे बाकी सगळे एल्डरली आहेत त्यांच्यामध्ये पुढे-मागे हे त्रास होतच राहतो. म्हणजे हं, आय वुड से 50% हं. मध्ये हे त्रास होणारच आहे. ओके. तर त्याला इग्नोर करून, हं. त्याला सफर करून घेणं इज नॉट अ ओके. सोल्युशन. खूप वेळा आय हॅव सीन की दे आर ऑन डायपर्स हां, फॉर कारण की रात्री युरिन कंट्रोल होत नाही. हां. खूप वेळा पायाचा त्रास असतो. वारंवार बाथरूमला जाणं शक्य नाही हां. म्हणून दे आर ऑन डायपर्स. अच्छा. सो धिस इज नॉट द सोल्युशन. हां, हां. ओके. राइट. त्याला डायग्नोसिस हां. करून ॲप्रोप्रिएटली ट्रीटमेंट करणं इज अ राइट. बेटर चॉईस रादर दॅन सफरिंग अँड हं. अफेक्टिंग द क्वालिटी ऑफ लाईफ. सो राइट. हे एपिसोडचा किंवा ह्या पॉडकास्टचा जे हेतू. हेतूच हे हं. होता की अवेअरनेस. राइट. कारण की प्रोस्टेट सगळ्यांना माहिती असते त्याच्यामुळे त्रास माहीत पण असतो, पण हं. त्याला इग्नोरन्स पण बरोबर आहे. तितकंच आहे. ओके. सो त्याला राइट हां, टाईम, राइट ट्रीटमेंट केला हां. आणि हे खूप सोपं हं. ट्रीटमेंट्स असतात. पेशंटला खूप काही हेवी होत नाही. एक छोटंसं निडल प्रिकने तुम्ही एंटायर ट्रीटमेंट करत आहे. दॅट मेक्स लॉट ऑफ सेन्स. ओके. इन्फेक्शन नाहीये पेशंटला, हं. त्याच्यामुळे हॉस्पिटलायझेशन हं, हं. नाहीये. दॅट इज इक्वली राइट. इम्पोर्टंट, राइट? कारण की त्यांना हॉस्पिटलची भीती असते. हं, हं. सो रादर दॅन सफरिंग फॉर इयर्स, हं. कारण की आय हॅव सीन वर्षानुवर्ष नाही हं. हॉस्पिटलसाठी हाय हं. रिस्क आहे, ऑपरेशनसाठी हाय हं. रिस्क आहे, आम्हाला काहीच करता येणार नाही. हे तुम्ही सर्व्हे केला तर तुम्हाला भरपूर लोकं हां. सापडतील, की नाही ऑपरेशन करता येणार नाही, हे खूप हाय रिस्क आहे म्हणून आपण काही ट्रीटमेंट केलेलं नाही. अच्छा. पण असं मिनिमली इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट भरपूर आहे, ज्याच्यात पेशंटला त्याचा फायदा होतो आणि येस. त्याला आपल्याला इझिली ट्रीटमेंट करता येते. ओके. तर याच्या गप्पांमधनं खूप लोकांचे असे गैरसमज खरंच नक्की येस. बाजूला होतील. कारण बऱ्याचदा ह्या भीतीने जाणं टाळलं जातं, की दरवेळी काहीतरी केलं की ऑपरेशन लागेल, ऑपरेशन लागेल ही येस. भीती असते बऱ्याचदा. तर आजच्या एपिसोडमधून प्रोस्टेट या विषयावरती बऱ्याचदा आपल्या मनामध्ये जे गैरसमज असतात, त्याविषयी असणारे गैरसमज नक्कीच दूर झाले असतील. सुरुवात आपण जेव्हा नेहमी बोलतो, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तो दरवेळी कुठल्याही आजाराच्या बाबतीमध्ये जितक्या लवकर आपण त्याच्या इनिशियल स्टेजेसमध्येच ती ट्रीटमेंट घेण्यासाठी किंवा निदान करण्यासाठी डायग्नोसिस ज्याला आपण म्हणतो, तिथून जरी सुरुवात केली, तरी त्या सुरुवातीच्या काळामध्ये हे निदान झालं, तर कमीत कमी उपचारांमध्ये हे आटोक्यात येण्याची शक्यता जास्त असते आणि अगदी वेळ आली, की ऑपरेशन करायला लागेल, तरीसुद्धा या मिनिमल इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्समुळे ती भीती आपली नक्कीच कमी होण्यास बऱ्याचपैकी मदत होईल. ह्या एपिसोडनंतर आपल्याला ह्या अनुषंगाने काही प्रश्न असतील, तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपण त्याच्यावरती नक्कीच चर्चा करून पुन्हा या विषयावर एकदा वाटल्यास बोलूया आणि पुन्हा एकदा आपल्या नव्या एपिसोडमध्ये एका नव्या कंडिशन, नव्या आजाराविषयी चर्चा करण्यासाठी भेटूयात.
थँक्यू. थँक्यू.